हाय, चला लवकरच गणपती बाप्पा येणार आहेत आणि त्यासाठीची माझी तयारी ही स्टार्ट झालेली आहे. शॉपिंगच्या लिस्टमध्ये जे पहिलं नाव होतं ते म्हणजे चौरंग. कारण माझ्या चौरंगाची काहीशी अशी अवस्था झालेली होती आणि विचार करून करून माझी ही अवस्था काहीशी अशीच झाली होती. कारण फेकावंसाही वाटत नव्हता आणि वापरताही येत नव्हता. मग काय म्हटलं, चला यालाच जे आहे आपण रिसायकल करूयात. आणि माझं असं असतं की एकदा मनात आलं की लगेच मी ते काम करायला सुरुवात करते, तरच ते माझ्या मनासारखं होतं. मग बघा, वॉलपुट्टी मस्त पाण्याने भिजवली, चौरंगावर छान पसरवली एकसारखी, दिवसभर सुकू दिलं. रात्री काय केलं, सँडपेपरने सँडिंग केलं, म्हणजे वॉलपुट्टी ही सर्व मस्त स्मूथ झाली. नंतर त्यावर ऑइल पेंट दिला आणि रात्रभर सुकू दिला. आणि आता मी त्यावर करते आहे डिटेलिंग. अगदी मनात येईल तशी डिझाईन जी आहे इथे ड्रॉ करायचा प्रयत्न करते आहे. आता मी तर काही एक्सपर्ट नाही, पण चालला आहे माझा प्रयत्न. जसं जमेल तसं डिटेलिंग इथे मी केली. पण माहिती आहे का, एवढ्याने काही माझं मन भरतच नाही. सो मी काय केलं, त्यावर खूप छान असे मिरर्सही लावलेत आणि फायनली असा जो आहे माझा चौरंग बनून तयार आहे. आणि बघा ना, आपण घरातल्या अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या रिसायकल करून त्या आणखी इतक्या ब्युटिफुल बनवू शकतो. कसा वाटला चौरंग मला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटते उद्या.